हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। आज आपण तोंडलीची भाजी, रस्सा भाजी करणार आहोत आणि ती कुकरमध्ये करणार आहोत। कुकरमध्ये भाज्या पटकन शिजतात, बघावं लागत नाही आणि छान होतात। त्यामुळे सहसा मी भाज्या सगळ्या कुकरमध्येच करते। सगळं फोडणी घातली, सगळं घातलं आणि एक शिट्टी घेतली की भाजी तयार होते। त्यामुळे आता ह्या तोंडलीच्या भाजीसाठी ही पाव किलो तोंडली आहेत, ही कापून घेतली आहेत। काही लांब लांब कापली आहेत अशी आणि काही अशी गोल गोल कापली आहेत। ते असंच मजा म्हणून ही अशी कापलेली आहे। तुम्हाला जशी पाहिजे तशी कापून घ्या। त्याच्यासाठी मी पाव किलो तोंडलीसाठी एक कांदा, मीडियम कांदा मी आणि अर्धा टोमॅटो हा कापला आणि 2 टेबलस्पून तेल घालून त्याच्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता घातला आहे आणि हा कांदा तळून घेतलेला आहे। हा तळलेला कांदा तयार आहे आपला आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली। तर हे आपला कांदा तयार आहे। आता ह्याच्यामध्ये रस्सा भाजी करायची आहे, त्यामुळे मी खोबरं, थोडेसे धणे आणि जिरं आणि कोथिंबीर असं हे वाटण केलेलं आहे। वाटण असं खूप मी बारीक नाही केले, जरा असं जाडभरडं असलं तरी चालतं, ते छान लागतं। आणि त्याच्यामध्ये मी हा काळा मसाला घालणार आहे। हा काळा मसाल्यामध्ये सगळं असतं, म्हणजे गरम मसाला वगैरे सगळा असतो, त्यामुळे वरतून घालायची काही गरज नाही आहे। तुम्हाला जर हा मी साधारण 1 टीस्पून घेतलेला आहे। तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही 2 चमचे घ्या, 1.5 चमचा घ्या, किंवा ह्याच्यामध्येच थोडं तुम्ही लाल मिरची पावडर टाकली तर तिखट होईल तुमचं। आणि मीठ आहे चवीनुसार, म्हणजे साधारण 1 हा चमचा मीठ घालणार आहे। आणि टोमॅटो घातलेलाच आहे, त्यामुळे थोडासा आम्हाला गूळ आवडतो म्हणून मी गूळ घेतलेला आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर घ्या गूळ, नसेल घालायचा तर नाही घातला तरी ती भाजी छान लागते। अशी आपली सगळी तयारी असेल तर पटकन 5 ते 10 मिनिटात भाजी आपली तयार होते। आता आपण बघूया ही भाजी कशी करायची। हे बघा, कांदा तर आपला तळलेलाच आहे, त्यामुळे त्याच्यात मी थोडं मीठ टाकते। थोडं म्हणजे जेवढं लागेल तेवढं, 1 चमचाभर मी मीठ टाकले। मीठ टाकल्यामुळे कांदा मऊ पडतो छान, त्यामुळे थोडा श्रिंक होतो आणि मऊ पडतो। हे मीठ घातलेलं आहे आणि ही कुकरमध्ये केली ना भाजी की पटकन होते। तुम्हाला घाईच्या वेळेला, जे कोणी ऑफिसला वगैरे जात आहे आणि जर रस्सा भाजी तुम्हाला करायची असेल किंवा तुम्हाला जरी सुकी भाजी करायची असेल ना, तर अगदी शिजण्यापुरता 2 टेबलस्पून पाणी टाकलं ना आणि 1 शिट्टी घेतली तरी ही भाजी छान होते। म्हणजे असं काही नाही की रस्सा भाजीच करायला पाहिजे। आता हे छान हे झालेलं आहे, कांदा झालेला आहे। त्याच्यात मी हा मसाला टाकते, आपला काळा मसाला। काळा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिरची पावडर घाला, आणि मग जर तुमच्याकडे गरम मसाला असेल तर गरम मसाला घाला, किंवा तुमचा साठवणीचा जो वर्षभराचा मसाला असतो त्याच्यामध्ये थोडा गरम मसाला असतो, त्यामुळे तो मसाला घातला तरी ही भाजी छानच होते। आता हे घातलेलं आहे आपण। आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत ही तोंडली, कारण मसाला थोडा तेलात परतून घेतला आहे। आता ही तोंडली घालते मी। तोंडली घेताना ना खूप जाड जाड घ्यायची नाही, अशी छान कवळी बघून घ्यायची, म्हणजे भाजी ना खूप छान होते। बघा, अशी लाल झालेली पिकलेली तोंडली असली ना की भाजी करकरीत लागते, त्यामुळे छान अशी निवडून घ्यायची तोंडली। आणि ही भाजी अगदी कोणी नवीन शिकते त्यांनासुद्धा पटकन करता येईल। दुसरं म्हणजे आपल्याला ही सारखी ढवळत बसायला लागत नाही, बघायला लागत नाही। एकदा सगळे मसाले घातले, सगळं घातलं, मीठ वगैरे, की मग आपण किती रस्सा पाहिजे तेवढं पाणी घालून आपण त्याचं शिट्टी कुकरला करून घेऊ शकतो। आता हे मी खोबरं घालते वाटलेलं। तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं वाटून घाला, असं काही प्रॉब्लेम नाही आहे। आणि तुम्हाला खोबरं घालायचं नसेल तर तुम्ही नुसती सुकी भाजी करा, तोही काही प्रॉब्लेम नाही आहे। हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी छानपैकी मसाला आणि जे वाटण घातले ते
2-3 मिनटं चांगलं परतून घेतले. आता हे परतून झाले छान. आता तुम्हाला जर सुकी भाजी करायची आहे तर खोबरं वाटून नाही घातलं तरी चालेल. तुम्हाला भाजी झाल्यावर वरतून खोबरं आणि कोथिंबीर घातलं तरी छान लागतं. आणि मग असंच खोबरं म्हणजे वाटण न घालता सगळं असं घालून भाजी परतून घ्या. 2 चमचे थोडंसं पाणी घाला ह्याच्यामध्ये शिटी होण्यापुरता. तसं त्याला पाणी सुटतं तोंडल्याचं. पाणी घाला आणि मग 1 शिट्टी घ्या. तुमची भाजी तयार होईल. वरतून तुम्ही खोबरं कोथिंबीर घाला. आता आपल्याला रस्सा करायचा आहे म्हणून मी वाटण घातले. आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे. एकदम गार पाणी घालायचं नाही, कारण आपण भाजी सगळी ही गरम आहे आणि त्याच्यावर एकदम गार पाणी आपण ओतायचं नाही. तर मी हे वाटणाचंच पाणी होतं ते मी ह्याच्यामध्ये घातलं आहे. हा एवढा रस्सा आहे तो, म्हणजे शिट्टी झाल्यावर थोडं कमी होईल ते. आता ह्याला मी कड आला की कुकरला मी हे लावते, झाकण लावते. आणि ही कवळी आहेत तोंडली, त्यामुळे मी एकच शिट्टी घेणार आहे. तुमची तोंडली जरा जाड असतील किंवा काय करकरीत असतील तर लाल असतील ना तर घेऊ नका, कारण ती शिजत नाही आणि त्या भाजीला चव पण चांगली लागत नाही. म्हणून अशी हिरवीगार छान पाहिजे आतमध्ये पांढरी अशी तोंडली बघून घ्या. आणि तर मग 2 शिट्ट्या घ्या जर जाड असतील, जरा जून असतील तर. पण अशी कवळी असली ना अगदी एका शिट्टीमध्ये भाजी तयार होते. आता ह्याला आपण शिट्टी लावूया. कड आलेला आहे. हां, आणि गूळ टाकायचा राहिला. आम्हाला आवडतो म्हणून मी टाकते. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर टाका, नाहीतर नाही टाकला तरी छान लागते म्हणजे ती भाजी. पण आम्हाला थोडंसं गोड आवडतं म्हणून मी गूळ टाकलेला आहे. आता हे कड यायला लागलेलं आहे. कड काय येऊन द्यायचा म्हणजे त्याचा हे मी नेहमी दर व्हिडिओमध्ये सांगत असते की कड आल्यावर झाकण लावा किंवा कड आल्यावर झाकण ठेवा भाजीवर. कारण का तो मसाला आहे ना, त्या मसाल्याचा वास असा थोडासा गेला पाहिजे. असं उघडं ठेवायचं भांडं, मसाल्याचा वास गेला पाहिजे. तो मसाल्याचा वास थोडा गेला कड आल्यावर की त्या भाजीला मसलट वास लागत नाही. नाही तर असा मसाल्याचा मसलट वास लागतो भाजीला. त्यामुळे असा चांगला कड आलेला आहे. आता ह्या स्टेजला आपण ह्याला झाकण लावू आणि 1 शिट्टी घेऊ. 1 शिट्टी म्हणजे 5 मिनटात आपली भाजी तयार. बघा आता हा आपला कुकर गार झाला आहे. ही पिन खाली गेलेली आहे, त्यामुळे आपण आता उघडून बघू. बघा आपली एकदम मस्त 5 मिनटात शिट्टी झाली. आणि पुढे कुकर गार व्हायला काय 5-7 मिनटं लागतील तेवढे. हे बघा छान रस्सा भाजी आपली तोंडलीची तयार आहे. आता ही तोंडली खूपच कवळी होती त्यामुळे मी 1 शिट्टी घेतली आहे. नाहीतर तुम्ही 2 किंवा प्रत्येकाच्या कुकरच्या म्हणजे किती शिट्ट्या घ्यायच्या ह्याचं प्रमाण असतं, त्याप्रमाणे तुम्ही घ्या. 2 किंवा 3 शिट्ट्या किती असतील तेव्हा. हे बघा ही अशी इतपत तोंडली शिजलेली आहे. तुम्हाला जर अगदी मऊ हवी असतील तर मग 1-2 शिट्ट्या अजून घ्या. पण ही तोंडली शिजलेली आहे. मी तुम्हाला दाखवते. बघा त्याला बोटाने हे केलं तरी हे होते. तर तुम्हाला जर अजून मऊ हवी असेल तर 1-2 शिट्ट्या अजून घ्या. पण अशी ही आपली भाजी तयार आहे. मस्त फुगलेली बाजरीची भाकरी खूप छान झाली आहे, टम्म फुगली आहे. आणि आजकाल मी ह्याच्यावर गॅसवर फुगवत नाही, असे तव्यावरच फुगून देते. बघा आपली तोंडलीची रस्सा भाजी तयार आहे. तुम्ही ही भाकरीबरोबर पोळीबरोबर खाऊ शकता. कारण भाकरीबरोबर खायची आहे म्हणूनच मी रस्सा केलेला आहे. आणि पोळीबरोबर तर तुम्ही सुकी भाजी पण करून खाऊ शकता. तर अशी ही रस्सा भाजी नक्की करून बघा. आवडली तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.